पापा 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 मित्रांनो, आता आपण कॉलेजला बंक मारून आलोय. आता ऊन बिन खूप लय आहे तिकडं. आपल्या कॉलेजच्या तिकडं थोड्या लांब चितीत झाड आहे, तिथं तीच भारी आहे तिथं. तिथे चिता पण आहे. आणि आज काय केलं माहितीये का मी, ते काय सर नाही का त्याचा मोबाईल घेतला बरं बॅगेतून आणि पाण्यात फेकला, डबल वापस दिला. आता ते आपल्या पप्पाला कॉल बी नाही करेल. मित्रांनो, आपण आता कॉलेजला बंक मारलेलं आहे. आता आपण तिथं चिचा बी गोडे घेऊ म्हणलं तसा. आणि तिथं काय करू, झोपू बसतं जेव्हा कॉलेज संपत नाही का तेवढं तिथंच पडायला जाऊ आपण. चिंचा पुरा चिंचा चोरू काही घरी नेऊ, चिंचा खावा म्हणजे. चला तिथे खाली भूत असतं म्हणजे मम्मीने सांगितलं आपण दुसऱ्या झाडाच्या खाली जाऊ. अरे भूत काही नसतं. चला आपण जाऊया. तुम्ही मला भूत आल्यावर समजलं ना, माझ्या मम्मीवर माझे एकटे आहे. मला मम्मीवर माझा खूप जीव आहे. हो ग किंवा आम्ही तुम्हाला सांभाळतो. तुला मी तुला सोबत मी खुशीसाठी येते. त्याला ओके सर. मी तर माझ्या बहिणीच्या हात लागून चला चिचा खावा. आता चिचा गोड असते. अरे बाप, दोन दोन चिचा झाडे आता पाहायचं कामच नाही. आता झोपू मस्त. चीज पाडायला लागणार आपल्याला. एवढी मेहनत करायला लागणार आपल्याला. दगडान पाडायला लागेल चिचा. आता दम्मन जाऊ दे. उतरायला नाही पडत. तू जाय दम्मन जाय. चिता तोडून ये खाली. दम्मन जाय रे भावा. चिंता नको. पाड अजून पाड. एवढ्याशात काही होणार नाही आपलं. त्याला हे लाकूड उचलन नाही रे. त्याला एवढसा जीव आहे त्याचा. उचलन कसं त्याला. अरे मरणार रे ते. एवढं मोठं लाकूड त्याला. चिंचे खाऊ. अरे आली दे ना. अरे वा, चिंच पाडली भावानी. चिंच पाडली ना भावानी. पाड अजून एक काम करू, नाही तर खाली आपण दगडनी पाडू त्याला. जाऊ दे, खाली आपण दगडान पाडू तिला. चल जाऊ दे. तिला दगडान पाडू आपण. शिक तिला दम्मानी खाली. मी तर इकडे दगड मारतो. मी इकडून पाहू मारतो. पडत नाही. चला चिंचे खाऊया. चिंचेचे आनंद घेऊया. येते मारली की चांगलं आहे. छी छी छी. बघा त्या काही डोक्यावर येते. पडली बोलते मला एकदा. बाई पाहिजे. पडली 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 बाई पडली. थांबाय थांबाय लागल मला. थांबा येणार सळ्या. मला आवडते अन्न दे. जीवाच्या वर दगड घातला येणे आणि पडंगा.
बाजले घेऊ. बाप मित्रांनो, भूताची दांडी पाडी ते पाहिजे खाली वळायला. अरे बापरे, पोहू नका ते खाली वळालं. आपण त्याला केला माफी मागू त्याला. ते माफ करून आपल्याला. थांबा थांबा मित्रांनो. दादा जवळ घे. हो क्यू. मला पण घे. तर बघ. काय आहे क्यू वरती? अरे ते बघ. ते 5 वर्षापूर्वी कोणीतरी मारून टाकलं होतं. हे माझं चिंचीचं झाड आवडीचं आहे. तुम्ही ते कस काय आले? कस काय आले तुम्ही इथं? कस काय आले? मम्मी फक्त हे सगळ्यांनी चिंच तोडली, मी तर फक्त गवत तोडली. ह्या सगळ्यांना मारून टाका, फक्त मला नको टाकू. माझी मम्मी आणि मी एकटीच आहे. बाकी कोणी माझ्या शिवाय आणि माझ्या मम्मीच्या शिवाय कोणच नाही. अरे आम्हाला नग मारू ना भैया. आम्ही नुसतं माझ्यासाठी आलतो रे, कॉलेज बंक करून माझ्यासाठी विश्रांत. अरे यार आम्हाला मारू नको रे बाबा. आम्ही विश्रांतीसाठी आलतो, कॉलेज आलतो. आम्ही जीवनच मित्र, आम्हाला मारू नको रे. असं नको करू रे. अरे असं नको करू रे बाबा. अरे असं नको करू रे. वापस करा आणि तू लगेच निघून जा. वापस द्या माझ्या वापस द्या चिंचा माझ्या, मला वापस द्या. फक्त गवत घेतलं, पण मी थोडीशी चिंच आहे ना माझ्या पोटात गेली. त्याच्यामुळे मी पोट फारू नये. माझ्याकडे काहीच नाही, माझ्या पोटात गेलं आता. चिंता आणून द्या माझ्या पाठी. चला. झाडाखाली कधी येऊ नका, नाही तर दुसऱ्या वेळेस मी तुम्हाला सोडणार नाही. दादा, मम्मीने बोललो होतं ना चिंचेच्या खाली नको जाऊ. दादा मला इकडे लागलं बघ. क्यू सॉरी क्यू. आता पुन्हा कधीच गलती होणार नाही. आम्ही तिथे जाणारच नाही आता. ती कशी शाळा स्कूल कॉलेज व बंक करून असं जाऊ नका. आपल्या माबापाला हे फुल नका बनवू, एड्यात नका काढू. कोण ते नाही, तुम्ही एड्यात होत आहे. कोण तुमचा तुम्ही खुद शिकणार बी नाही आणि मग तुमचं हे बी होणार, जीवनाचं वाटोळ बी होणार. तुम्हाला काहीच करता येणार नाही. त्यामुळे असे कारनामे कधीच करू नका. त्याच्यामुळे आपल्या आई वडिलांना खूप त्रास होतो. मी आहे क्यू, असंच माझ्या लाईक क्यूला फॉलो करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.